आता जगही जिंकू आपण. तर या सिनेमाच्या बाबतीत घरच्यांची साथ कशी होती? सगळ्यात पहिली साथ म्हणजे जिनिल्या. कारण त्या निर्मात्या पण आहेत. परंतु मी हा चित्रपट याचं दिग्दर्शन करावं हे जिनिल्याचं मत होतं. कारण ते म्हणाले की तुम्ही इतके दिवस इतके वर्ष ह्या प्रयत्नात आहात, तर ते पॅशन असणं फार गरजेचं आहे. तुम्ही तुमचं पॅशन दुसऱ्याला देऊन करू नका. आणि मी वेळ डिरेक्ट केला होता, तर हे अजून अवघड होतं. पण ते म्हणजे वेळ घ्या, लगेच जायची गरज नाही, बी रेडी अँड डू इट. तर जिनिल्या यांचा सपोर्ट हा नेहमीच राहिला. माझ्या आईंचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव राहिलं. आणि माझे भाऊ अमित भैया आणि धीरज, या दोघांचा सपोर्ट, काय कसं चाललं आहे काय नाही एवढं जरी विचारलं ना बस असतं. तो विचारणारं कोणतरी पाहिजे तुमच्या आयुष्यात. म्हणजे येऊन हातभर लावण्याची गरज नाही, आणि गरज असली तरी ती येतील. परंतु आपल्या घरात कोणीतरी आहे जे फक्त विचारते, ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे. माझे काका नेहमी फोन करतात, बेटा ठीक आहे, काय पाहिजे, काय गरज आहे. अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं आहे. आणि हे नातं आपण जपणं फार गरजेचं आहे. आपण आपण एवढे बिझी होऊन जातो, आपण स्वतःला जपतो, नाती जपत नाही. तुम्ही जर नाती जपलेत ना, ते तुम्हाला जपतील. आपण नात्यांबद्दल बोलतोय, तुम्ही उल्लेख केलात की सिनेमा सुद्धा नाती उलगडतो, नात्यांचा सिनेमा आहे. तर तुमच्या आयुष्यातल्या नात्यांवरती काही फोटो आहेत आमच्याकडे. तर ते फोटो किंवा ते व्हिडिओज पाहायचे, तुम्हाला बघायचे आहेत, आम्ही ते तुम्हाला दाखवतो. आणि तुमची आठवण म्हणा किंवा तुमची रिॲक्शन आम्हाला जाणून घ्यायची. नक्की. पहिला फोटो प्लीज. इथे समोर पण आहे. ओ वाव. हे आम्ही मतदान करून आलो होतो आणि गावात बावळगावचा हा फोटो आहे. आमच्या घरात परंपरा असायची की जेव्हा वडील होते, आई वडील, आम्ही तिघंही जाऊन फोटो द्यायचो आणि नंतर घरी येऊन एक फोटो काढायचो. आणि हा इथे धीरज आणि अमित भैया दोघंही एकदाच इलेक्शन